नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे क्लिक मराठी। नवीन सर्व्हिस लॉन्च करण्यात आलेली आहे PFMS, म्हणजेच त्याला पब्लिक मॅनेजमेंट सिस्टीम असं या सर्व्हिसचं नाव आहे। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला या सर्व्हिसचा उपयोग काय। तर मित्रांनो, या सर्व्हिसद्वारे तुम्हाला सरकारकडून DBTद्वारे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतात, त्या पैशाची माहिती तुम्हाला मिळणार आहे। आता असा प्रश्न पडतो की DBT म्हणजे काय। तर DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। याद्वारे तुमच्या अकाउंटमध्ये कोणतेही शासनाचे पैसे येतात, म्हणजेच पेन्शन किंवा इतर काहीही असो, कोणतेही शासनाचे येणारे पैसे तुम्ही सगळ्या डिटेल्सनुसार बघू शकता, तेही फक्त अकाउंट नंबर टाकून। तर या व्हिडिओमध्ये तुम्ही अकाउंट नंबर टाकून तुम्हाला पैसे कधी आले, कसे आले, ही सर्व माहिती कशी बघायची हे सांगणार आहे। आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे। प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर उमंग ॲप डाउनलोड करायचे। उमंग म्हणजे UMANG असं उमंग ॲप डाउनलोड करायचं आहे। उमंग ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर असा इंटरफेस येईल। तिथे भाषा सिलेक्ट करायची आहे आपली। मी इंग्लिश ठेवणार आहे। आय ॲग्री करून नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर या ॲपचा असा इंटरफेस येईल। त्यानंतर सगळ्या परमिशन्स अलाव करायचे आहेत। तिथे आपला मोबाईल नंबर टाकायचा ऑप्शन येणार आहे। तिथे आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। मी माझा मोबाईल नंबर टाकत आहे, तुम्ही मोबाईल नंबर टाकायचा आणि MPIN टाकायचं। जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तिथे रजिस्ट्रेशनचा पण ऑप्शन आहे, ते रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। माझं ऑलरेडी रजिस्टर आहे, त्यामुळे मी डायरेक्ट लॉग इन केलेला आहे। पासवर्ड सेव्ह किंवा अनसेव्ह केला तरी चालेल। त्याच्यानंतर इथे वरती सर्चचा ऑप्शन दिसतो, त्या सर्चच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे। ते बघा वरती सर्चच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि आपल्याला टाईप करायचं आहे PFMS केल्यानंतर ते सर्च करायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस येणार आहे। असा इंटरफेस आल्यानंतर त्यातला पहिला ऑप्शन नो युअर पेमेंट PFMS, त्याच्यावर टच करायचं आहे। त्याच्यानंतर थोडंसं लोडिंग होईल, ते लोडिंग होईपर्यंत वाट बघायची आहे। लोडिंग झाल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस येणार आहे। तिथे आपला अकाउंट नंबर टाकायचा आहे। अकाउंट नंबर, बँक नेम आणि मोबाईल नंबर या 3 गोष्टी टाकल्यानंतर सगळे डिटेल्स आपल्यासमोर येणार आहेत। हे बघा, आत्ता सध्या मी अकाउंट नंबर टाकला। नंतर आपल्या बँकेचं नाव टाकायचं आहे। जी कुठली बँक असेल तुमच्या, ज्या कुठल्या बँकेवर पेन्शन योजना येते किंवा इतर कोणतीही योजना येत असेल ती, आणि मोबाईल नंबर टाकून सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर आता माझ्या या अकाउंटला कोणतेही रेकॉर्ड्स नाहीत, त्यामुळे इथं नो रेकॉर्ड फाउंड असं दाखवतं आहे। जर तुमची कुठलीही पेन्शन योजना किंवा इतर कोणती असेल